आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। खरात प्रकरण, कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त, 5 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिक गाजत असलेल्या खरात प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आज न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता एसआयटीची टीम कोर्ट परिसरात दाखल झाली असून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या। न्यायालय परिसरात सुमारे 200 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि राकेश चौधरी यांच्यासह मोठा पोलीस ताफा तैनात होता। सुनावणी दरम्यान 300हून अधिक प्रशिक्षणार्थी आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। दरम्यान या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत देसाई यांनी आरोप केला की खरातने 500हून अधिक महिलांचे शोषण केले असून त्याला फाशीची शिक्षा द्यावी। आम्ही त्याला चपराक देण्यासाठी आलो आहोत, मात्र त्याआधीच पोलिसांनी आम्हाला स्थानबद्ध केले। तसेच मागील वर्षी महत्त्वाचा पेन ड्राईव्ह गायब झाल्याचा प्रश्न उपस्थित करत एसआयटीच्या अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्यावरही संपर्क न साधल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात आरोपी खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास एसआयटी मार्फत सुरू आहे। कोणाकडे त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला। अरे आता काय मागणी होती? आता आमची मागणी अशी होती काय हे आले कशाला होते? आता तृप्तीताई देसाई पुण्यावरून इथं आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून आम्ही आता इथे आलो। तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो गोरगरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। म्हणून याचे नीच नराधम, कधी रामराहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणालाही शिक्षा होत नाही आणि हे मोकाट सुद्धा कायद्याचा धाक राहिला नाही। म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। जर संधी मिळाली असती त्याचा कानपणात वाजवायचा होता, आम्हाला दाखवायचं होतं या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असा नालायक नीचपणा कधी सहन केला जाणार नाही। आता आम्ही फक्त त्याच्या जवळ जाऊन जर आम्हाला संधी मिळाली असती तर कानाखाली जाणार नाही। अनेक मंत्री तिथे आले, आता दीपक केसरकर पाहतोय की जर शिक्षण मंत्री जर त्या याचा बंधू बाबाचा जर गुरु असेल तर आपल्या शाळेचं काय होईल, आपल्या शिक्षणाचं काय होईल? भयान परिस्थिति हिंदी में क्या कहना चाहेंगे? अभी ये जो महाराष्ट्र में अभी जो खरात जो भोंदू जो नीच आदमी है उसका जो प्रकरण बाहर आया है वो 1 साल पहले आया था। तब अगर किसी ने कोई तो एक IPS एक IAS या कोई भी मंत्री, कोई मिनिस्टर, कोई भी जो भी कर सकता है, उसने अगर इंक्वायरी सही तरीके से की होती और जिसने आवाज़ उठाया उसका आवाज़ दबाया नहीं होता तो उसके ऊपर प्रेशर किसने डाला? कौन मिनिस्टर इनको बचा रहे थे? इसको ये इतना हवा में क्यों घूम रहा है? मैं वो गांव में गया, मीरगांव में, मैं दिन भर वो गांव में हर घर में गया तो गांव वाले बोलते हैं वो छूट के आएगा, उसको कुछ होगा नहीं। बड़े बड़े लोग इधर आते हैं, उसके जूते सहित पैर भरते हैं और वो भगवान समझता है खुद को। वो जो मंदिर बना है शनेश्वर का, उसमें वो चप्पल पहन के पिंड के पास जाता है और वो मंदिर के पास में उसने अत्याचार किए। ऐसे और कुछ सारी महिलाएं हैं वो बाहर नहीं आ सकती है, उनका परिवार टूटेगा, उनका समाज में बदनामी होगी, इसलिए आते नहीं है। ये जो 58 वीडियो बता रहे ये तो वीडियो है, लेकिन ये बिना वीडियो के 400-500 औरतों के ऊपर उसने लैंगिक शोषण किया है। अगर ऐसे नीच नराधम अगर पैदा होते रहेंगे, उनको शिक्षा नहीं होगी। मैं यहाँ इससे आप लोगों के जरिए मैं मुख्यमंत्री साहब को एक बात बता। हाँ, हम आज आए थे, अगर वो उसको जनता का आवाज़ बता, क्योंकि जनता के अंदर उसके बारे में जो क्रोध है, अगर उसको अगर कोई शिक्षा नहीं मिलती है तो हर गुनहगार क्यों गुनाह कर रहा है? कायदे है, कानून है, पुलिस है, हमारे पुलिस, इनके ऊपर भी मेरा भरोसा है। लेकिन जो कायदा है वो उसके जो पड़वाट जो होती है वो उसको राजकीय दबाव होते हैं तो उनके हाथ बांधे जाते हैं ना। नहीं, जो भी मंत्री उनके साथ आते हैं उधर बैठते हैं, उनका इंक्वायरी होके उनके ऊपर मकोका लगना चाहिए। अभी कौन सा मंत्री का नाम लिया आपने? कौन मंत्री? ठीक है तो हात बदल त्याचं लाईव्ह चालू जे कृत्य केलेलं आहे
मला वाटतं की पोलिसांच्या माध्यमातून काम करतायत, न्यायालय शिक्षा देईल, पण प्रत्येक घरातल्या मुलाबरोबर हे झालेलं आहे. अशा शेकडो घरं जी आहेत ती उद्ध्वस्त झालेली आहे आणि अजिबात सोडणार नाही म्हणून आम्ही इथं आलोय. पण पोलिसांनी आता बाजूला घेतलं. मी त्यांना तेच सांगते की आम्हाला सोडा ना. सोडा मॅडम सोडा. तुमच्यासारख्या अनेक महिला, आमच्यासारख्या महिला त्याच्यात हे झालेले आहेत. पोलिस काय सांगताय तुम्हाला? काही पोलीस काय सांगताय तुम्हाला? पोलीस काय सांगतायत? पोलीस काय सांगतायत? मॅडम पोलीस काय सांगतायत? या ठिकाणी जर आपण पाहिलं, तृप्ती देसाई यांना नाशिक पोलिसांनी जे आहे ते पकडून ठेवलेलं आहे, त्या कोर्टात जाण्यासाठी या ठिकाणी म्हणत आहे. मात्र परंतु महाराष्ट्रातल्या अनेक महिलांपैकी 500हून अधिक महिलांबरोबरचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत. 1,500हून महिलांवर जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळं महिलांच्या ताब्यात एक खरं द्या किंवा तिथं जर तुम्ही काही गेलात किंवा कोणी महिला गेल्या तर त्याच्या 2 कानाखाली बाजू द्या. आणि म्हणूनच आम्ही कोर्टात आलो. आणि मला वाटतं की पोलिसांनी जे आहे ते त्याला प्रोटेक्शन देण्यापेक्षा आम्हाला जर तिथं पोहोचवलं किंवा आम्हाला सांगितलं तर त्याला एकदा भावना तर कळू दे जनतेच्या बाहेर काय आहे. त्याने ज्या पद्धतीने केलं, मी आता ईशानेश्वर मंदिरात गेले होते, तिथल्या गाभाऱ्यातली काळोखातली जागासुद्धा त्यांना लैंगिक शोषण करायला सोडली नाही. देवाला माणूस हा घाबरला नाही. म्हणजे माणसाच्या रूपात राक्षसी स्वरूपाचा एखादा जो माणूस असतो तसा हा खराच आहे आणि त्याला VIP ट्रीटमेंट घेऊन काहीच उपयोग नाही आहे. पोलिसांना म्हणजे विनंती आहे की तुम्ही आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा किंवा अडवण्यापेक्षा आम्हाला तिथं जाऊ द्या. आम्ही काही चुकीचं केलं तर आमच्यावर गुन्हे दाखल करा. हे बघा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला कुठलाही निर्माण करायचा नाहीये. परंतु ज्यानं कायदा सुव्यवस्थाच ठेवली नाही, ज्यांनी पोलिसांच्या नावाने म्हणजे पोलिसांनी याचं जे आहे ते अशोक खरातला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, ज्या महिलांचं काम करतात त्यांनी पीडित महिलांना बाजू न घेता अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि मग तिथं कसलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न? आम्ही जे आहे ती कायदा सुव्यवस्था नीट राहावी, त्याला शिक्षा मिळावी, यासाठी आमच्या पण ज्या भावना आहेत त्या आम्ही व्यक्त करायला इथं आलोय. आणि ते आम्हाला त्यांनी करून दिलं पाहिजे. आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्रातल्या अनेक महिलांची इच्छा आहे की 500हून अधिक महिलांबरोबरचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत. 1,500हून महिलांवर जे आहे ते असं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. त्यामुळं महिलांच्या ताब्यात एक तर अशोक खरातला द्या किंवा तिथं जर तुम्ही काही गेलात किंवा कोणी महिला गेल्या तर त्याच्या 2 कानाखाली वाजवून द्या. आणि म्हणूनच आम्ही कोर्टात आलो. आणि मला वाटतं की पोलिसांनी जे आहे ते त्याला प्रोटेक्शन देण्यापेक्षा आम्हाला जर तिथं पोहोचवलं किंवा आम्हाला सांगितलं तर त्याला एकदा भावना तर कळू दे जनतेच्या बाहेर काय आहेत. त्यानं ज्या पद्धतीनं केलं, मी आता ईशानेश्वर मंदिरात गेले होते, तिथल्या गाभाऱ्यातली काळोखातली जागासुद्धा त्यांना लैंगिक शोषण करायला सोडली नाही. देवाला माणूस हा घाबरला नाही. म्हणजे माणसाच्या रूपात राक्षसी स्वरूपाचा एखादा जो माणूस असतो तसा हा खराच आहे आणि त्याला VIP ट्रीटमेंट घेऊन काहीच उपयोग नाही आहे. पोलिसांना माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा किंवा अडवण्यापेक्षा आम्हाला तिथं जाऊ द्या. आम्ही काही चुकीचं केलं तर आमच्यावर गुन्हे दाखल करा. प्रश्न हा आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो, त्यामुळे पोलीस तुम्हाला डिटेन करतात. हे बघा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला कुठलाही निर्माण करायचा नाहीये. परंतु ज्यानं कायदा सुव्यवस्थाच ठेवली नाही, ज्यांनी पोलिसांच्या नावाने म्हणजे पोलिसांनी याचं जे आहे ते अशोक खरातला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, ज्या महिलांचं काम करतात त्यांनी पीडित महिलांना बाजू न घेता अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि मग तिथं कसलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न? आम्ही जे आहे ती कायदा सुव्यवस्था नीट राहावी, त्याला शिक्षा मिळावी, यासाठी आमच्या पण ज्या भावना आहेत त्या आम्ही व्यक्त करायला इथं आलोय. आणि ते आम्हाला त्यांनी करून दिलं पाहिजे. आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पेहरावाने बदलली परंतु विचार मात्र तेच घुसटलेले आपण परत. आणि हे सरकार मला एक विशेष वाटतंय, ज्योतिष शास्त्राला त्यांनी पदवी दिली आता कायदेशीर. अरे तुम्ही जर अशा अंधश्रद्धेला जर पदवी देत असाल तर मग आता या अंधश्रद्धेवर आळा घालायचा कोणी? हा बंधुबाबा कशातनं तयार झाला? ज्यावेळेस जो पुढारी त्याच्या दर्शनाला गेला त्याच्या जवळ त्याने पाहिलं, ज्याने त्याला गळ्यात टाईट म्हणून बांधलं, ज्याचा पाय धरले, ज्याच्यावर आरती ओवाळली, हा प्रत्येकजण दोषी आहे. जेव्हा एखादा बंधुबाबा देवाधर्माची आस्था दाखवून बलात्कार करतो, अत्याचार करतो, त्यावेळेस त्याला वाढवणारे, त्याला मोठं करणारे प्रत्येकजण गुन्हेगार असतो, प्रत्येकजण दोषी असतो. आणि अशा प्रत्येकाला इथं शिक्षा झाली पाहिजे, तरच हे असे बाबा बुवांना पोसायचं काम बंद होईल.
निषेध वाटतो. ह्या पूर्व महाराष्ट्रामध्ये हे चाललंय, 21व्या शतकात हे चाललंय. संत तुकाराम महाराज म्हणता, कोणी म्हणती आम्ही जाणती भविष्य. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कोची मूर्ख जाणावा. अशा मूर्ख लोकांना आपण मोठं करतो, बुवा बाबांना. आणि या माध्यमातून एक महिलांना माझी विनंती आहे, अरे तुम्ही बाजारामध्ये गेल्यावर भाजीची, मेथी, कोथिंबीरची जुडी काडी पाहून तपासून घेणाऱ्या या नीच नाराधम बुवा बाबांची जराही लायकी तपासून घेत नाही. अरे बघा ना, कोणाच्या पायावर आपण डोकं ठेवतोय, त्याची लायकी काय? त्या भडव्याला त्याचं तरी भविष्य कळलं का? सांगा ना मला. अरे त्याला माहित होतं का त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, तो तुरुंगात जाईल, आता कुत्र्यावानी लोकांचा मार खाईल? कधी वाटलं होतं का त्याला? अरे ज्याला स्वतःचं भविष्य कळत नाही, तो आमच्या महाराष्ट्राचं, माझ्या माय मावल्यांचं, बहिणींचं भविष्य सांगायला लागला. आणि अशा भोंदू बाबाला पाठीची घालणारे पुढारी, अधिकारी या सगळ्यांना आरोपी करा, अशी माझी पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मागणी. नाव अजून पसंत. विनोद नाटे, भूमिपुत्र फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य. ओके.